केलंय चालू. नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रेमराज पाटील. इजी सिव्हिल अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण जे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आहे, तर त्याच्यात जे जेई आणि सीएची एक्झाम होणार आहे आपली 8 आणि 9 तारखेला, तर त्यासाठी काही संभाव्य क्वेश्चन जे ते आपण बघणार आहेत. आणि जेणेकरून आपल्याला काय की ते जे हे क्वेश्चन असतील त्याच्यातून रिव्हिजन पण होईल आणि हेच क्वेश्चन तुम्हाला बऱ्यापैकी तिथे बघायला भेटतील. तर चला आपण हे क्वेश्चनची प्रॅक्टिस करू आणि जे क्वेश्चन तुम्हाला येतील ते तुम्ही स्वतःहून कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि जर नाही चालेल तर मी जे सोल्युशन देणार आहे तर त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. तर चला आपण बघू आपला पहिला क्वेश्चन. तर चला पहिला क्वेश्चन बघा मित्रांनो काय म्हणतो. पहिला क्वेश्चन काय म्हणतो की कुठल्या विषयाचा इरिगेशन इंजिनिअरिंगचा पहिला क्वेश्चन आहे बघा. कुठल्या विषयाचा इरिगेशन इंजिनिअरिंगचा आहे. तर काय म्हणतोय पहिला क्वेश्चन, द ड्युटी ऑफ अ इरिगेशन कॅनल डज नॉट डिपेंड अपॉन. म्हणजे काय म्हणतोय की कशावरती प्रश्न विचारले यांनी, ड्युटीवरती. ड्युटी काय असते बरं, कोणाला माहिती आहे ड्युटी काय असते? कमेंट बॉक्समध्ये लिहा बरं. बघा ड्युटी काय असते तर एक वेळेस. ड्युटी इज डिफाइंड ॲज क्यूमेक ऑफ वॉटर कंटिन्युअसली सप्लाय टू द कॅनॉल. द एरिया इरिगेटेड म्हणजे ए अपॉन क्यू इज इक्वल टू आपली ड्युटी असते. म्हणजे एरिया इरिगेटेड बाय द पर क्यूमेक ऑफ वॉटर कंटिन्युअसली सप्लाइड बाय द इरिगेशन कॅनल. तर आपण त्याने आपण काय करतो, ड्युटी आपण डिफाईन करू शकतो. तर मग आपल्याला काय विचारले त्यांनी की ड्युटी ही कुठल्या फॅक्टर्सवरती डिपेंड असते. तर ड्युटी काय कशावरती डिपेंड असू शकते, जी सॉईल आहे आपली, काय सॉईल आहे जी माती आजूबाजूला त्याच्यावरती डिपेंड असू शकते. त्यानंतर अजून त्याच्यात जी मेथड आहे, मेथड ऑफ इरिगेशन, म्हणजे आपण जी मेथड करतोय म्हणजे जशी इंटेन्सिव्ह इरिगेशन असते, एक्सटेन्सिव्ह इरिगेशन असते, त्याच्यावरती अजून कुठल्या गोष्टींवरती डिपेंड असते. तर चला आपण ऑप्शनमध्ये बघूयात ऑप्शन कुठले कुठले आहेत. तर ऑप्शन त्यांनी काय सांगितलेले की सॉईल कॅरेक्टरिस्टिक्स थ्रू विच द कॅनॉल रन्स, म्हणजे जिथून आपली कॅनॉल रन्स होते तर ते बरोबर आहे का, तर बरोबर आहे पहिला ऑप्शन. दुसरं ऑप्शन काय आहे की कल्टिवेशन मेथड. आताच सांगितलं कल्टिवेशन मेथड कुठले कुठले आहेत आपले, एक्सटेन्सिव्ह इरिगेशन आणि इंटेन्सिव्ह इरिगेशन, म्हणजे हे पण बरोबर आहे का, बरोबर आहे. 3 नंबरचा ऑप्शन काय म्हणतो, मेथड ऑफ ॲप्लिकेशन ऑफ इरिगेशन वॉटर. मेथड ऑफ ॲप्लिकेशन कुठले कुठले असतात आपले, ड्रिप इरिगेशन, स्प्रिंकलर इरिगेशन, बॉर्डर स्ट्रिप इरिगेशन, फरो इरिगेशन, डीच इरिगेशन, असे वेगवेगळे प्रकारचे इरिगेशन आहेत. त्याचे काय आपल्याजवळ मेथड्स आहेत. तर आपल्याला माहिती आहे की जर आपण ड्रिप इरिगेशनने इरिगेशन केलं तर काय होईल की एरिया जो आहे आपला तो ज्यादा इरिगेटेड होईल, लॉसेस काय होतील त्याच्यात कमी होतील. त्यामुळे काय ही 3 नंबरचा ऑप्शन पण काय बरोबर आहे. म्हणजे राहायला काय रे, रिझर्वायर स्टोरेज हे आपलं उत्तर आहे. म्हणजे काय रिझर्वायर स्टोरेजचा काही संबंध नाही ना. रिझर्वायर कुठं असतो आपलं, हे बघा रिझर्वायर आपलं इथं असणार आहे आणि इथून आपलं पाणी कॅनॉलमध्ये जाणार आहे. कॅनॉलमध्ये जाणार म्हणजे ही तर आपल्या काय असते, मेन कॅनल असते, तिथून आपली काय निघते, ब्रांच कॅनॉल निघते. मग इथून काय असते, मायनर कॅनॉल आणि इथं मेजर ही मेजर डिस्ट्रीब्युटली, ही मायनर डिस्ट्रीब्युटली आणि इथून निघते फील्ड कॅनल आणि ही असते आपली फील्ड. तर ही जी आहे काय रिझर्वायर स्टोरेज, याचा काही संबंध आहे का ड्युटी सोबत, काहीच नाही. ड्युटी काय, एरिया इरिगेटेड बाय द पर क्यूमेक ऑफ वॉटर कंटिन्युअसली सप्लाइड टू द फील्ड. म्हणजे मग फील्डशी रिलेटेड आहे ना, रिझर्वायर स्टोरेजशी रिलेटेड आहे का, नाही. त्यामुळे हे जे ऑप्शन आहे डी नंबर ते काय झालं, कॅन्सल झालं. चला आपण आपल्या पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. तर पुढचा क्वेश्चन बघा मित्रांनो, सांगा बरं याचा आन्सर काय असणार आहे. तर चला क्वेश्चन वाचू आपण. काय म्हणतोय क्वेश्चन, अ क्रायटेरिया ऑफ मिनिमम अँड मॅक्सिमम एरिया ऑफ टेन्शन स्टील रिक्वायर्ड इन रेनफोर्स कॉन्क्रीट बीम्स ॲज पर कुठली लिमिट स्टेट मेथड दिलेली आर रिस्पेक्टिव्हली. सांगा बरं, म्हणजे मिनिमम आणि मॅक्सिमम स्टील जे लागतं आपल्या कशाला लागतंय की टेन्शन स्टीलला. जसं की बघा आता हा एक बीम आहे आणि याच्यात खाली काय असतं, आपलं टेन्शन स्टील असतं बरोबर. तर मग याच्यात मिनिमम आणि मॅक्सिममचा क्रायटेरिया काय आहे सांगा बरं. आता इथं ऑप्शन दिलेले आहेत ABCD. काय असेल तर एरिया जो असतो मिनिमम, AST मिनिमम, त्याचं काय आहे की अपॉन BD हा काय असला पाहिजे 0.85 अपॉन FY जे आहे याच्यापेक्षा मोठा राहिला पाहिजे, याच्यापेक्षा मोठा राहिला पाहिजे. इथं ऑप्शन आहे का 85 एक नंबरला जे, म्हणजे आपल्याला AST मॅक्सिमम बघण्याची गरज पडली का, नाही. आणि जरी आपल्याला माहीत राहिलं नसतं, इथं जरी एखादा ऑप्शन 0.85 राहिला असता तर आपण काय मॅच केलं पाहिजे असतं 0.04. म्हणजे काय की AST मॅक्स जो असतो आपला, AST मॅक्स म्हणजे मॅक्सिमम एरिया, तो किती असावा आपला 0 म्हणजे 4% कमी असावा. 4% म्हणजे किती, 0.04 पेक्षा कमी असावा. इथं ऑप्शन कुठलं आहे, A नंबरचं ऑप्शन आहे. इथून आपलं आन्सर निघणार आहे. तर
ज्याला येत होतं त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपल्याला आन्सर जे ते लिहत चला. आता हे क्वेश्चनचं आन्सर जरी आलं नसेल तरी पुढच्या क्वेश्चनचं आन्सर तरी कमेंट बॉक्समध्ये लिहा. तर पुढचा क्वेश्चन बघा बरं काय म्हणतोय. बघा काय म्हणतो पुढचा क्वेश्चन की अ सिम्पली सपोर्टेड बीम ऑफ स्पॅन एल विथ रेक्टेंग्युलर क्रॉस सेक्शन ऑफ 100 आणि 200 mm डेप्थ सब्जेक्टेड टू द पॉईंट लोड ॲट मिड स्पॅन. आणि त्यांनी काय म्हणलेलं कॅल्क्युलेट द मॅग्निट्यूड ऑफ पॉईंट लोड. जो पॉईंट लोड इथं लागणार आहे हा बघा हा पॉईंट लोड लागतोय. तर ॲक्टिंग इफ द मॅक्सिमम स्ट्रेस दिलेली त्यांनी किती 1.5. चला याचं सोल्युशन बघू. आणि जर येतं सर तर लिहा बरं किती येतं आहे कमेंट बॉक्समध्ये लिहा. तर बघा किती दिलेली आहे त्यांनी शेअर स्ट्रेस 1.5 MPa. याला आपण काय म्हणतो न्यूटन पर mm². त्यानंतर त्यांनी क्रॉस सेक्शन दिलेला आहे बीमचा. किती दिलेला आहे बरं. विड्थ किती दिलेली 100 दिलेली आणि डेप्थ किती दिलेली 200. ओके. तर आपल्याला माहिती आहे काय माहिती आहे आपल्याला की शेअर स्ट्रेसचं डिस्ट्रीब्युशन कसं असतं रे आपल्या याच्यात पॅराबोलिक असतं. कसं असतं पॅराबोलिक असतं. पॅराबोलिक म्हणजे काय की सेंट्रलला आपली शेअर स्ट्रेस काय असते ती मॅक्सिमम असते आणि बाकी काय असते कॉर्नर्सला 0 असते. तर मग आपण इथून काय म्हणू शकतो की जी टाऊ मॅक्स आहे आपली ओके ती काय 1.5 बरोबर का इंटू V/BD. आपल्याला काय काढायचं आहे हा व्हीच काढायचा आहे शेअर फोर्स काढायचा आहे. तर मग आपण काय करू शेअर स्ट्रेसची व्हॅल्यू किती दिलेली 1.5 ठेवली का इथं ठेवली आणि त्यानंतर इथं 1.5 आहे. त्यानंतर 1.5ला आपण कसं लिहितो रे 3/2. याच्यासाठी हा कुठला क्रॉस सेक्शन आहे रेक्टँग्युलरसाठी 3/2 असते. आता मला कमेंट बॉक्समध्ये सांगा सर्क्युलर जर क्रॉस सेक्शन राहिला तर त्याच्यासाठी किती राहिली असते. तर हा व्ही तसाच तसा आणि इथं काय एरिया टाकला आपण. एरिया किती आहे 100 × 200. तर किती येईल रे हा 1.5 इथून हा 1.5 इथून कॅन्सल झाला. तर आपलं आन्सर जे येते ते किती येतं आहे 20,000 न्यूटन. आपल्याला किलोन्यूटनमध्ये विचारलेलं राहिलं तर किती येईल ते 20 किलोन्यूटन येईल. तर सर्क्युलरसाठी किती असतं बघा पोरांनो. हा जर सर्क्युलर क्रॉस सेक्शन राहिला असता तर इथं आलं असतं आपलं 4/3. 4/3 म्हणजे किती 1.334. तर हे आपलं आन्सर राहिलं असतं. तर चला 20,000 आपला आन्सर आहे का कुठं बघू. चला 20,000 दिसतंय का रे. किती नंबरचा ऑप्शन आहे 1. ओके. तर हे आपलं आन्सर. तर चला पुढच्या क्वेश्चनकडे जाऊ. सॉरी हां. तर पुढचा क्वेश्चन बघा आणि सोडवा बरं आपण स्वतःहून सोडून बघा याचा आन्सर काय येणार आहे. कुठला क्वेश्चन आहे त्यांनी पोल्युटन्स विचारलेले आहेत. एअर पोल्युटन्स जे असतात प्रायमरी एअर पोल्युटन्स वेगळे आणि सेकंडरी एअर पोल्युटन्स वेगळे. कशातला इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगला हा प्रश्न आहे. तर सांगा बरं याचा आन्सर काय येणार आहे. इथं काहीच बघू नका. पहिलं काय बघा तुम्ही माहिती आहे का पहिले काय बघा A नंबरचा ऑप्शन बघा. इथं काय दिलेलं आहे ओझोन. ओझोन काय सेकंडरी एअर पोल्युटंट आहे. काय आहे सेकंडरी एअर पोल्युटंट आहे. सेकंडरी म्हणजे काय 2 आणि 4 लाच मॅच होईल ते. म्हणजे 2चा आन्सर A येऊ शकतो किंवा 4चा A येऊ शकतो. इथं दिसतंय का 2ला A दिसतंय का कुठं 2ला A दिसतंय का नाही. म्हणजे मग 4ला A मॅच होत आहे का होत आहे. तर मग हे 2 ऑप्शन आपले बरोबर राहू शकत आहे. इकडं बघू आपण एक वेळेस 2 मिनटं. बघा इकडं पण बघा 4चं A किती ऑप्शन्सला आहे Cला आहे. त्यानंतर Aला आहे आणि Bला आहे. म्हणजे ओझोन आपलं काय झालं 4चं A झालं. त्यानंतर पुढचं काय कार्बन मोनोऑक्साईड नायट्रोजन ऑक्साईड. जे ऑक्साईड असतात ना हे बघा ऑक्साईडवाले जे असतात ना ऑक्साईड ज्यांना लागलेलं कुठलं पण राहू द्या कार्बन मोनोऑक्साईड राहू द्या किंवा नायट्रोजन राहू द्या किंवा सल्फर डायऑक्साईड राहू द्या. हे जे असतील त्यांना आपण म्हणायचं प्रायमरी पोल्युटंट. कुठले प्रायमरी. याच्यात आता आपण काय होईल की हा जो B आहे आणि हा जो C आहे हे प्रायमरी पोल्युटंट आहेत. मग आपण काय करू की ही C ऑप्शन हा A ऑप्शन आणि हा B ऑप्शन याच्याशी प्रायमरी पोल्युटंट Aचं B आहे का बघू. 1चं B 1चं B 1चं B ठीक आहे. 1चं B याच्यात पण आहे आणि याच्यात पण आहे. त्यानंतर पुढे बघा 1चं B. त्यानंतर आपला प्रायमरी पोल्युटंट 3चं C कोणात दिसते 3 नंबरचं ऑप्शन. उत्तर काय झालं 3 नंबरचं ऑप्शन. म्हणजे कशी झाली आपली रँकिंग हे बघा असे आपले आन्सर झालेत. तर काय नेहमी लक्षात ठेवा की हा जो ओझोन आहे हा काय आहे सेकंडरी पोल्युटंट आहे आणि जे ऑक्साईडवाले असतील ते कुठले आहेत प्रायमरी पोल्युटंट आहेत. आता प्रायमरी पोल्युटंट आणि सेकंडरी पोल्युटंट काय असतात तर प्रायमरी पोल्युटंट म्हणजे जे मेन आपलं एअर पोल्युशन
हवेचं प्रदूषण करण्यात ते काय करतात, त्यांचं कार्य करतात. आणि सेकंडरी काय असतात की जे प्रायमरी आहेत त्यांचीच रिॲक्शन होऊन हे सेकंडरी काय होतात, तयार होतात. तर मग मला सांगा तुम्ही पॅन PAN हा कुठला पोल्युटंट आहे रे, कमेंट बॉक्समध्ये लिहा बरं. तर मग आपण जाऊ आपल्या पुढच्या क्वेश्चनकडे. पुढचा क्वेश्चन वाचा बरं. कुठला आहे आपला आवडता क्वेश्चन? आवडता क्वेश्चन म्हणजे काय, सिमेंट. सिमेंटवरती क्वेश्चन आहे, बघा बरं काय म्हणतोय क्वेश्चन. वाचा क्वेश्चन काय. ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट काय मॅन्युफॅक्चरिंग जी होती, मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे सिमेंट जे बनतं आहे आपलं त्याच्यावरनं हा क्वेश्चन बनलेला आहे, ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंटवरनं. तर मग काय म्हणतोय क्वेश्चन बघा बरं, की याच्यात जे ऑप्शन्स आहेत, हे जे ऑप्शन्स म्हणजे स्टेटमेंट दिलेले तर कुठलं बरोबर आहे आणि कुठलं चूक आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. मग काय म्हणतं पहिलं स्टेटमेंट बघा बरं, यूज ऑफ जिप्सम इन मेकिंग सिमेंट अवॉइड फ्लॅश सेट. आता मला सांगा फ्लॅश सेट आणि फॉल सेट हे दोन वेगवेगळे सेटिंगचे प्रकार असतात, फ्लॅश सेट आणि फॉल सेट. मग फ्लॅश सेट काय असतं की लवकर सेट होणं, आणि फॉल सेट काय असतं की सेटिंग हळूहळू कमी करणं. मग आपण जेव्हा क्लिंकर फॉर्म्स होतात आपले, जेव्हा आपण सिमेंटचे इन्ग्रेडियंट्स रोटरी क्लिनमध्ये टाकतो आणि जे क्लिंकर्स फॉर्म्स होतात आणि त्यांची ग्राइंडिंग करतो त्याच्या वेळेस एक इन्ग्रेडियंट यूज करतो, त्याचं नाव आहे जिप्सम. ते जिप्सम का टाकतो रे, की जेणेकरून फ्लॅश सेट जे आहे ना, म्हणजे लवकर सेट होतं सिमेंट, ते काय व्हावं, टाळावं. म्हणजे आपण जे RMCची गाडी येते रेडी मिक्स कॉन्क्रीटची त्याच्यात पण जिप्सम यूज करतो. मग पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे का रे मित्रांनो, पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. तर दुसरं स्टेटमेंट बघा बरं काय आहे, की मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सिमेंट बाय द वेट प्रोसेस रिक्वायर्ड लेस टाइम, काय म्हणतंय, लेस फ्युअल, सॉरी रिक्वायर्ड लेस फ्युअल व्हेन कम्पेअर्ड टू द ड्राय प्रोसेस. बरोबर आहे का, म्हणजे आपण जी वेट प्रोसेस करतोय ती काय करते की लेस फ्युअल कंझ्युम करते. मला सांगा आता जर कुठली ओली गोष्ट आहे, वेट गोष्ट आहे, तर त्याला सुकवायचं आणि त्यानंतर परत त्याला टेम्परेचर देऊन ग्राइंड करायचं किंवा क्लिंकर फॉर्म करायचं, म्हणजे किंवा हा सुकलेला पदार्थ आहे त्याला डायरेक्ट हीट द्यायची. कोणाला जास्त टाइम लागणार आहे, जो ओला आहे ना त्याला जास्त फ्यूल लागणार आहे ना, याला ओल्याला पहिले सुकवावं लागेल आणि मग सुकून त्याला हीट द्यावे लागणार. हा सुकलेला फक्त हिटिंगचीच गरज आहे ना. मग कसं काय म्हणतंय हे की वेट प्रोसेस कंझ्युम लेस फ्यूल, बरोबर आहे का, हे नाही. तर काय की जे ड्राय प्रोसेस आहे ते लेस फ्यूल कंझ्युम करतात. तर पुढचं स्टेटमेंट बघा काय, की व्हेन द टेम्परेचर ऑफ रोटरी क्लिन्स रिचेस 750 डिग्री, काय म्हणतं हे 750 किती असतं, 1400 डिग्री सेल्सिअस ते 1500 डिग्री सेल्सिअस क्लिंकर फॉर्मेशनसाठी. म्हणजे तिसरं ऑप्शन काय आपलं चुकीचं आहे, म्हणजे ओनली ए बरोबर आहे का इथं कुठं, बघा बरं एक वेळेस सी बरोबर. तर याचा आन्सर काय आहे, सी. कोणाकोणाचं बरोबर आलं. तर चला आपण आपल्या पुढच्या क्वेश्चनकडे जाऊ. तर चला पुढचा क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन काय म्हणतो, कुठला क्वेश्चन आहे बघा बरं, FM चा क्वेश्चन आहे. कुठला, FM फ्लूइड मेकॅनिकचा क्वेश्चन आहे. तर काय म्हणतोय की ओपन चॅनल फ्लो इज सब क्रिटिकल वेन फ्रॉडेज नंबर, काय फ्रॉडेज नंबर. आता याच्यात वेगवेगळे नंबर असतात, कुठले कुठले नंबर असतात सांगा बरं. रेनॉल्ड नंबर, कुठला, रेनॉल्ड नंबर. त्यानंतर कुठला असतो, मॅक नंबर, कुठला, मॅक नंबर. त्यानंतर बाकीचे उरलेले जे 3 आहेत ना ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. कुठले कुठले सांगितले, रेनॉल्ड्स नंबर, मॅक्स नंबर आणि फ्रॉडेज नंबर. आता मला सांगा की रेनॉल्ड्स नंबरचा फॉर्म्युला काय असतो. रेनॉल्ड्स नंबर इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ इनर्शिया फोर्स टू द विस्कस फोर्स, बरोबर का. काय असते, इनर्शिया फोर्स टू द विस्कस फोर्स, टू द विस्कस फोर्स. तसंच आपलं फ्रॉडेज नंबर जे असतं ते कसं असतं रे, फ्रॉडेज नंबर इट इज द रेशो ऑफ, काय फ्रॉडेज नंबर इज द रेशो ऑफ इनर्शिया फोर्स टू द ग्रॅव्हिटी फोर्स. काय असतो, इनर्शिया फोर्स टू द ग्रॅव्हिटी फोर्स, FG. रेनॉल्ड्स नंबरचा फॉर्म्युला काय असतो रे, ρVd अपॉन म्यू. काय असतो, ρVd अपॉन म्यू. चला आपण आपल्या क्वेश्चनकडे येऊयात. काय म्हणतोय, फ्रॉडेज नंबर. आता 3 कंडिशन असतात फ्रॉडेज नंबरच्या, की हे आपला जो फ्रॉडेज नंबर आहे ना FR हा एकतर 1 पेक्षा काय असेल, कमी असेल, किंवा फ्रॉडेज नंबर 1 इज इक्वल टू 1 असेल, 1 असेल, आणि फ्रॉडेज नंबर हा 1 पेक्षा जादा असेल. तर मग जेव्हा हे 1 पेक्षा कमी असतं ना तेव्हा काय म्हणायचं की लेस दॅन युनिटी. आणि ती कंडिशन काय असते, सब क्रिटिकल कंडिशन असते. कुठली, सब क्रिटिकल कंडिशन.
आणि जेव्हा एकपेक्षा जादा असते ना त्याला म्हणायचं सुपर क्रिटिकल कंडिशन. काय? सुपर क्रिटिकल. आणि जेव्हा इज इक्वल टू 1 असतो त्याला म्हणायचं क्रिटिकल कंडिशन. काय? क्रिटिकल कंडिशन. मग आपल्याला काय म्हणलेलं आहे त्यांनी की सब क्रिटिकल कंडिशन जी ती काय असते? सब क्रिटिकल कंडिशनमध्ये काय असतं की लेस दॅन 1 म्हणजे लेस दॅन युनिटी. हा एक ऑप्शन 1 2 3 4 कुठं ऑप्शन मॅच होतोय? तर आपला ऑप्शन मॅच होतोय डी नंबर की काय? लेस दॅन युनिटी. आलं का उत्तर बरोबर? चला पुढच्या ऑप्शनकडे जाऊ, सॉरी पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. चल पुढचा क्वेश्चन कुठला आहे रे? मुद्दामून मी प्रत्येक विषयाचे प्रश्न टाकलेले आहेत. का बरं टाकलेले आहेत? की जेणेकरून तुमची सगळ्या विषयांची रिव्हिजन झाली पाहिजे. बरोबर. तर चला हा क्वेश्चन कुठला आहे? सर्वे. कुठला? सर्वे. आणि काय म्हणतोय हा? मॅग्नेटिक डिक्लिनेशन जे व्हेरिएशन होतं ना, मॅग्नेटिक डिक्लिनेशन कंपास. ओके. काय? कंपास जी असते आपली ती कंपासमध्ये काय होतं? मॅग्नेटिक डिक्लिनेशन होतं आणि त्याच्यात वेगवेगळे व्हेरिएशन होतात. व्हेरिएशन कोणते कोणते? की डायगोनल व्हेरिएशन, त्यानंतर सेक्युलर व्हेरिएशन, त्यानंतर इरेग्युलर व्हेरिएशन. हे वेगवेगळे व्हेरिएशन होत असतात. मग हे बघा बरं एक वेळेस ऑप्शन बघा. तर डायगोनल व्हेरिएशन काय असते? की डेली लाईफमध्ये व्हेरिएशन होतं. कशात? मॅग्नेटिक डिक्लिनेशनमध्ये. तर डायगोनल व्हेरिएशन हे जेव्हा दिवस असतो तिथं जादा असतं, रात्रीच्या वेळेस कमी असतं. त्यानंतर पोल जी आपली अर्थ आहे ही बघा, ही काय आपली अर्थ आहे. अर्थच्या पोलला हे जादा असेल आणि इक्वेटरला काय आहे? कमी राहील. हे लक्षात ठेवा. डेला जादा, नाईटला कमी, पोलला जादा आणि इक्वेटरला कमी. तर मग काय म्हणते की टेम्परेचर व्हेरिएशन मे कॉज दिस टाइप ऑफ. बरोबर आहे ना? डे नाईट टेम्परेचर डायगोनल व्हेरिएशन. सेकंड बघा सेक्युलर व्हेरिएशन. सेक्युलर व्हेरिएशन अर्थक्वेक मे बी कॉज. अर्थक्वेक बरोबर आहे का? हे अर्थक्वेक बरोबर आहे का? नाही. काय? 2 नंबरचं चुकलं. काय? हे कशामुळे होतं रे? ही जी आपली अर्थ आहे बरं का, ही जी आपली अर्थ आहे त्याच्यात जे आपलं कोर आहे, हे जे कोर आहे त्याच्यात जे फ्लुइड मोशन होते. काय? की जे याच्यात जे फ्लुइड मोशन होते, फ्लुइड मोशन, त्याच्यामुळे हे व्हेरिएशन कॉज होतं. कुठलं? सेक्युलर. आणि हे खूप वर्षांनी होतं बरं का. किती? खूप वर्षांनी होतं. तरी पण किती? जादा ते जादा 100 वर्ष होतील किंवा 200 वर्षानंतर. म्हणजे त्याचा टाईम खूप जादा असतो. आणि 3 नंबरचं असतं म्हणजे हे 2 नंबरचं ऑप्शन काय रे? कॅन्सल आहे. 3 नंबरचं बघा बरं, इरेग्युलर व्हेरिएशन. काय? इरेग्युलर व्हेरिएशन. मग काय? मॅग्नेटिक स्ट्रॉम्स मे बी कॉज दिस टाइप्स ऑफ व्हेरिएशन. तर हे ऑप्शन काय आहे? बरोबर. इरेग्युलर म्हणजे कधी पण होणार आहे, त्याला टाईम नाही बरं का, त्याला काय टाईम नाही. तर मग ही जी अर्थ असते आपली त्याच्यात काय होतं की मॅग्नेटिक स्ट्रॉम्स येत असतात. म्हणजे जे हे मॅग्नेटिक फील्ड निर्माण करतं ना हे पोल, तर त्याच्यात मॅग्नेटिक स्ट्रॉम्स येत असतात आणि त्यामुळे काय होतं की इरेग्युलर व्हेरिएशन येतं. मग याच्यात काय? 1 आणि 3 बरोबर. सेकंड चुकीचं. मग उत्तर आहे का 1 आणि 3? तर ते डी नंबरचं ऑप्शन आहे. कोणाकोणाचं बरोबर आलं? खूप गुगली क्वेश्चन होता. हां, मला तरी वाटतं की याच्यात फक्त 10% लोकांचं आन्सर बरोबर आलेलं असेल. बरोबर का? तर ह्या क्वेश्चनमध्ये फसवू नका. तर चला पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. पुढचा क्वेश्चन बघा, खूप कॉमन, म्हणजे एवढा कॉमन क्वेश्चन आहे की ते एक्झामवाले पण कंटाळून गेलेले त्या क्वेश्चनला. बघा बरं कुठला क्वेश्चन आहे तो? की अ लेंथ ऑफ सर्वे लाईन मेजर्ड विथ किती? 30 मीटर चेन आहे बघा. किती मीटर चेन आहे? 30 मीटर चेन. फाउंड टू बी 350 मीटर. कॅल्क्युलेट वेन इट वॉज किती? 12 सेंटीमीटर वाढल्यावर. तर आता मला सांगा त्यांनी मीटर किती डिस्टन्स मोजलेले. आता आपल्याजवळ कॅल्सी असते, कॅल्सी नाही आहे मग, आणि आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. मग आपल्याला हे कॅल्क्युलेशन कसं करायचं बरं? आपल्याला किती लेंथ मोजली रे आपण? 350. ओके. किती मीटरच्या चेनने मोजली? 30 मीटरच्या चेनने मोजली. सपोज आपण याला म्हटलं कितीने भाग जातोय रे? बघा बरं कितीने भाग जातोय? अराउंड 11 पॉईंट समथिंग, 11.5. आपण काय करू? 12 करू. ठीक आहे, 12च्या आसपास भाग जातोय. तर मग काय झालंय की ही 30 मीटरची जी चेन आहे त्याने 350 मीटर मोजलेलं आहे. तर याच्यात किती? 12 सेंटीमीटरने, म्हणजे आपले जे 12 चेन आलेले आहेत ना, 12 वेळेस मोजावं लागलं असेल आपल्याला. ओके. तर 12 वेळेस आपले 12 सेंटीमीटर वाढत गेलेले. ओके का? मग आपण याच्यात ॲड करू बरं. किती होते? 0.012. 12चा वर्ग घ्या ना. 12चा वर्ग किती येईल? 1.44. 1.44 मीटर ॲड करा बरं. कशात ॲड करायचं आहे तुम्हाला? 350 मीटरमध्ये. 350 मध्ये म्हणजे किती येईल ते? 351.4च्या आसपास. आहे का इथं ऑप्शन? बघा बरं. आहे. ओके, एवढं सोपं आहे.
एवढं सोपं आहे. आणि आपण काय करतो, हेच चुकवतो. काय करतो, हेच चुकवतो, काहीच नाही याच्यात. आणि आता लास्ट क्वेश्चन बघा काय, आता लास्ट क्वेश्चन बघा बरं काय म्हणतोय. लास्ट क्वेश्चन बघा मित्रांनो काय म्हणतोय. आता हा काय गर्डर आहे, बघितलाय का तुम्ही गर्डर, बघितलाय का. गर्डर कुठं असतो, लॉंग ब्रिजेस, जे मोठे मोठे ब्रिजेस असतात किंवा मोठे मोठे पूल असतात तिथं आपण गर्डर्स बघतो. तर आपण काय करू आता की जे इन प्लेट गर्डर्स द इंटरमिडिएट व्हर्टिकल स्टिफनर्स, जे मध्ये लावलेले स्टिफनर्स असतात, हे बघितलंय का, हे बघा हे मध्ये जे लावलेले आहेत ना त्यांना स्टिफनर्स म्हणायचं. आणि ते काय लावलेले आहेत बरं, वरतून जो लोड येणार आहे रेल्वेचा रोडवेचा, तर त्यामुळे जी बकलिंग होते, बकलिंग म्हणजे काय की आपला जो उभा मेंबर आहे त्याला काय करून टाकतं, ते बकल करून टाकतं. तर ती बकलिंग अवॉइड करण्यासाठी आपण काय करतो, हे स्टिफनर्स लावतो इंटरमिडिएट. हाय का इथं ऑप्शन, एलिमिनेट द वेब बकलिंग. लई इझी क्वेश्चन. तर हे होते आजसाठी क्वेश्चन. थांबा अजून एक क्वेश्चन बाकी राहिला असेल कदाचित, बघू बरं. हां लास्ट क्वेश्चन, लई भारी क्वेश्चन आहे बघा बरं. परत 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 हे वॉटरचं ॲक्सेप्टेबल आणि परमिसिबल लिमिट विचारत जातं आपल्याला. वॉटर जे आपलं पाणी आहे त्याच्यात कॅल्शियम किती पाहिजे रे, 75 मिलीग्रॅम पर लिटर ॲक्सेप्टेबल. क्लोराईड किती पाहिजे रे, 250 मिलीग्राम पर लिटर. त्यानंतर फ्लोराईड किती पाहिजे रे, 1 मिलीग्राम पर लिटर. आणि फ्री रेसिड्युअल क्लोरीन किती पाहिजे, 0.2. आता याचे मला परमिसिबल लिमिट सांगा बरं किती असतात वॉटरचे, परमिसिबल लिमिट किती असतात बरं सांगा. हे जर 250 राहिलं तर ही इकडं काय असतं 1000. हे जर 75 राहिलं तर इथं काय असतं 200. हे 0.2 असलं तर इथं काय असतं 1. आणि हे 1 राहिलं तर इथं काय असतं 1.5 मिलीग्राम पर लिटर. हे पाठ करा, काय हे पाठ करा. जर तुम्हाला पोस्ट काढायची छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये तर हे सगळे वॉटरचे पॅरामीटर पाठ करा, एक तरी वॉटरचं पॅरामीटर येणार आहे. तर हे होते आजसाठीचे संभाव्य क्वेश्चन. हे क्वेश्चनमुळे तुम्हाला फायदा झाला असेल अशी अपेक्षा करतो. आणि तुम्ही तुमची रिव्हिजन कंटिन्यू ठेवा. तुम्हाला जेईची पोस्ट ही अशीच भेटणार नाही आहे. ग्रुप बीची पोस्ट आहे, सॉरी ग्रुप बी असेल ग्रुप सी असेल, पण डायरेक्ट भेटणार आहे का नाही. तर त्यासाठी थोडीफार मेहनत घ्यावी लागणार आहे. तर चला आजसाठी हे एवढेच संभाव्य क्वेश्चन होते. काही जर राहिलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका आणि पुढचे क्वेश्चन आपण लवकरच घेऊन येऊ, उद्या किंवा परवा. तर धन्यवाद मित्रांनो.